नमस्कार. श्री भगवान विद्यालयामध्ये उपस्थित सर्व पाहुणे मंडळीचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात करतो. आदरणीय मयूर मंदाकिनी रंगनाथ वैद्य तथा मयूरराजे वैद्य यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमाची रेलचेल आहे. या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आजचा दिवस. आदरणीय व्यासपीठाला हे लक्षात आणून देऊ इच्छितो की आत्ताच येताना मी एक वाक्य वाचलं, इतिहास घडत नसतो, तो घडवावा लागतो. आणि संपूर्ण आयुष्यामध्ये ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हे सूर्यचंद्र पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं, ते प्रत्येकाचे आई वडील सर्वश्रेष्ठ दैवत आहे. आणि त्या दैवताला मानाचा मुजरा करण्यासाठी आपल्या समोर युवा व्याख्याते समाज परिवर्तनकार माननीय श्री वसंत बाबूराव हंकारे सर यांचं आगमन झालं. सर्वप्रथम श्री मयूर मंदाकिनी रंगनाथ वैद्य तथा मयूरराजे वैद्य आणि मित्र परिवार, समस्त बालमटाकळी ग्रामस्थ आणि श्री भगवान विद्यालयाच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करतो. हंकारे सर, वाढदिवस खूप पाहिलेत आपण, डान्स बार पाहिलेत, अनेक ठिकाणी चुकीच्या पार्ट्या पाहिल्यात, पण महाराष्ट्राला आज ज्याची गरज आहे, आपल्या समोर बसलेलं हे भारताचं विश्व, भारताचं भवितव्य आहे. आणि यांना घडवण्यासाठी आपण जे काम करता त्या कामाचे धागेदोरे लक्षात ठेवून मुलांच्या मनामध्ये सकारात्मक विचार यावा या उद्देशाने अतिशय लक्षपूर्वक ध्येय डोळ्यासमोर ठेवून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय मयूरराजे वैद्य यांनी केलं. 2014 साली 14-15 साली श्री भगवान बाबा मल्टीस्टेटची स्थापना झाली. त्यानंतर 2-3 वर्षातच शिवरंग उद्योग समूहाची स्थापना केली आणि अलीकडच्याच काळात एक मोठा साखर कारखाना गोळ उद्योगाचं त्यांनी प्रयोजन केलं, ते आता लवकरच पूर्णत्वास येत आहे. अर्थक्रांतीमध्ये प्रयोग, समाज क्रांतीमध्ये प्रयोग, उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेऊन मयूरराजे वैद्य यांनी सर्वांच्या समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. आणि हाच आदर्श आपल्या तरुणांच्या डोळ्यासमोर असावा. शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत शिकवलेले धडे नव्हे, तर अनुभवाच्या शिदोरीने तळहाताच्या रेषेपेक्षा पावला पुढची दिशा मयूरराजेंनी ओळखली. आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांना असं वाटतं की माझ्या गावची, माझ्या परिसरातली जी तरुण मंडळी आहे त्यांनी सुद्धा ध्येयनिष्ठ, उद्योगप्रवण आणि आदर्श नागरिक निर्माण व्हावं या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. उपस्थित मान्यवरांचं मी प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि जास्तीचा वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं. आदरणीय सरपंच तुषार भाऊजी, शीतलताई देशमुख आणि मयूरराजे यांना विनंती आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये करारी बाणा निर्माण होतो, असं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. पाहुण्यांना विनंती आहे की दीप प्रज्वलन करावं. अंधारातून उजाडाकडे जाण्याचा मार्ग कोणतीही व्यक्ती कदापि विसरणार नाही.
समोर उभा असलेल्या तरुण मंडळांना विनंती आहे, समोर बसण्यासाठी जागा आहे, आपण समोर येऊन बसावं, आपणास नम्र निवेदन आहे. पाहुण्यांना विनंती, आपण स्थानबद्ध व्हावं. बाकीच्या मंडळींनी उजव्या डाव्या बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण सरपंच बसावर या. जवळ जवळ उभे राहा. नाही काय नाही काय नाही. ज्यांच्या निमित्ताने आज कार्यक्रम ठेवलेला आहे, निमित्त आहे आदरणीय मयूरराजे यांचा जन्मदिन. तर कार्यक्रम ठेवण्याचं प्रयोजन काय आहे, हेतू काय आहे, तर ते ऐकण्यासाठी मी नम्र निवेदन करील आदरणीय मयूरराजे वैद्य यांना की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज आपल्या श्री भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ज्यांच्या विचारांचा एक वारसा, छत्रपतींच्या विचारांचा वारसा घेऊन नवतरुणांमध्ये तरुणींमध्ये एका चांगल्या विचारांचं आचरण कसं झालं पाहिजे, त्यांचं आचरण होऊन ते अंमलात कसं आलं पाहिजे, ही दिशा देण्याचं काम त्या महान व्यक्तीनं स्वतःला झोकून देऊन उभा महाराष्ट्र ते पिंजत आहेत. असे युवा व्याख्याते आणि समाज परिवर्तनकार सन्माननीय हंकारे सर यांचं आज या ठिकाणी मी बालमटाकळी परिसरामध्ये मनस्वी स्वागत करतो. हा कार्यक्रम घेण्याच्या मागचा हेतू 17 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे. पूर्ण आमचा मित्रपरिवार या ठिकाणी एक अनोख्या वेगळ्या पद्धतीनं की समाजाला आज कसल्या विचारांची गरज आहे, आपण काय देऊ शकतो, या माध्यमातून सगळ्या मित्रपरिवारांची आमची मीटिंग झाल्यानंतर की महाराष्ट्र राज्यामध्ये आज तरुण तरुणींना एक चांगल्या धगधगत्या विचाराचं जे ज्वलंत पीठ आहे ते हंकारे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ऐकायला आणि पाहायला मिळालेलं आहे. हंकारे सर, तुमचं या ठिकाणी सर्वात पहिल्यांदी की तुम्ही आम्हाला जी तारीख दिली आमच्या सगळ्या ॲडजस्टमेंट म्हणजे 14, 15, 16, 17 4 दिवस सलग कार्यक्रम घेतोय आपण. सरांना परभणीला कार्यक्रम होता, सरांनी तो कॅन्सल करून आज आपल्याला दिली, उद्या परभणीला द्यायला लावला. म्हणजे की त्यांना लक्षात आलं की आपली या ठिकाणी जाणं किती गरजेचं आहे. मध्यंतरी गणेश भाऊंनी, सुनील काकांनी यांनी शाहूगावला कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हंकारे सरांच्या माध्यमातून सर निश्चित एक मतपरिवर्तन, मनपरिवर्तन आणि पालकांनी याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना पत्रिका देऊन गावात आलोनशिंग सगळं करून सुद्धा आज ज्या पद्धतीनं पालक जागरूक पाहिजे तो पालक या ठिकाणी आपल्याला जागृत होताना दिसत नाही. ही खरी कुठेतरी एक खेदाची बाब आहे. कारण की जोपर्यंत विद्यार्थी तर घडणार आहेत, विद्यार्थ्यांच्या आचरणामध्ये विचार येणार आहेत, परंतु पालकांनी सुद्धा याच्याकडं अतिशय जातीने लक्ष देणं, अतिशय काळजीने लक्ष देणं ही देखील काळाची गरज आहे. परंतु आपल्या या सगळ्या माध्यमातून मी निश्चित सरांना या ठिकाणी विनंती करेन की तुमचा जो हेतू आहे, तुमचा जो मुख्य उद्देश आहे, त्या उद्देशाला प्रेरित होऊन नक्कीच आमची येणारी ही युवा पिढी हे सर्व तुमचं आचरण, तुमच्या विचारांची ही सगळी धगधगती आग अंमलात आणून या ठिकाणी आम्ही कार्य करू. आज या ठिकाणी भगवान विद्यालयाने सुद्धा आम्हाला या ठिकाणी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल भगवान विद्यालयाचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. राजे, हे विद्यालय आपलं आहे. आदरणीय स्वर्गीय वैद्य साहेब शिवनाथ अण्णा वैद्य यांनी नेहमीच या विद्यालयाला भरभरून अशी मदत केली. तोच वसा आणि वारसा घेऊन आपण पुढे चालत आहात. पुनश्च आपले हार्दिक आभार, स्वागत, धन्यवाद. यानंतर अतिथी देवो भव या न्यायाने आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. तत्पूर्वी बाजूला जी पत्रकार मंडळी आहे किंवा तरुण मंडळी आहे, आपणास निवेदन आहे, समोर बसण्याची व्यवस्था आहे. उभा न राहता समोर येऊन बसा, समोर या. सर्वप्रथम तत्पूर्वी
शीतलताई देशमुख यांना विनंती आहे या कार्यक्रमासाठी आपलं आशीर्वाद प्रवचन या ठिकाणी होईल. शीतलताई देशमुख. रामकृष्ण हरी म्हणा सर्वजण. हरि ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम श्री महागणपतये नमः. प्रथमतः मी मयूर भाऊचे आभार व्यक्त करते, कारण त्यांनी हा एवढा मोठा म्हणजे सध्या समाजाला दिशा देण्याचं कार्य जे आज करतायत सर, तर त्या सरांना आपल्या गावामध्ये बोलून, कारण जी संस्कार आज मुलांना नाही आहेत, एका वेगळ्या मार्गाने जो सध्या चाललेला आहे विचार लोकांचा, तर तो परत आपली जो संस्कृती आहे, आपला जो हिंदू धर्म असेल, आपल्या धर्माचा वैयक्तिक म्हणजे हिंदू धर्म नव्हे तर जेवढे समाजाचे लोक आहेत, त्या सर्व मुलं असतील मुली असतील सर्वजण, तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आज सर आज इथे उपस्थित आहे. तर त्यांच्याकडे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि मयूर भाऊ सुद्धा साठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आचरण कसं करावं, आचरण कसं असावं. तर आपल्या वैदिक परंपरामध्ये आचार्य देवो भव अतिथी देवो भव असेल, तर प्रथमतः मातृदेवो भव पितृदेवो भव हे सांगितलेलं आहे. कारण हे देवताच आहेत आणि याचं विश्लेषण आपल्याला की बाप काय आहे, आई काय आहे, मुलांचं वर्तन कसं असावं याचं सविस्तर वर्णन आपल्याला आज सर सांगणार आहेत. तर आज त्यांनाच मी विनंती करते, आज तुम्ही लवकर प्रारंभ करा, कारण तुम्हाला ऐकण्यासाठी सर्वजण इथे इतके कान आतुरलेले आहे सर्वांचे. तर तुम्हाला पण मी म्हणजे कोटी कोटी धन्यवाद देते की कारण तुम्ही धर्मासाठी एवढं तुम्ही कार्य करत आहात, कारण ती काळाची गरज आहे. कारण आम्ही देखील घराघरापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु तुम्हाला आज उभा महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारत तुम्हाला आज ऐकतोय, जेणेकरून मुलींमध्ये मुलांमध्ये आईबापांमध्ये खूप काही परिवर्तन होत चालले मी पाहिलेले आहे. कारण आम्ही पण व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे आहोत, तर तुमचे भाषण आम्ही ऐकतो सर. तर आम्हाला खूप म्हणजे माझ्या मनामध्ये एक इच्छा होती बरं का मयूर भाऊ. काही दिवसापूर्वी म्हटलं हा व्यक्ती जो आहे एक हिरा आहे म्हटलं, तर यांची ना आपली भेट कधी होईल. तर आज भाऊनी भेट आणून दिलेली आहे. तर तुमचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे. रामकृष्ण हरी. खडकाला धडका जरी मारल्या तरी आशीर्वादाशिवाय काही घडू शकत नाही, आणि तो आशीर्वाद मयूराजी तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडेल. हे समोर बसलेले साक्षात परमेश्वराचे अवतार आहेत, कोणी देवी आहेत कोणी देव आहेत, आणि यांच्या वतीने एक विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येते. श्रद्धा खरात. नमस्कार, मी श्रद्धा खरात. आज श्री भगवान विद्यालय येथे तरुणांचे आधारस्तंभ आणि आमच्या भगवान विद्यालयावर अतोनात प्रेम करणारे श्री मयूरराजे वैद्य सर यांनी विद्यार्थ्यांचा भवितव्य घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध व्याख्याते श्री वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान ठेवले आहे. त्याबद्दल मयूरराजे वैद्य सर यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहे. मी माझ्या श्री भगवान विद्यालयाच्या वतीने आणि सर्व पालक आणि विद्यार्थी सर्व संस्थांचे विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे आभार मानते आणि स्वागत करते. धन्यवाद. आदरणीय खेडकर सर आणि काटे सर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. सर्वप्रथम श्री भगवान विद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथीगणाचा या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय. रंगनाथजी वैद्य यांच्या शुभ हस्ते अतिथीगणांचा सन्मान होतोय.
सर्वप्रथम श्री तुषार भाऊजी वैद्य आणि रंगनाथजी वैद्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आदरणीय हंकारे सर यांचा शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान होतोय, मानचिन्ह देऊन सन्मान होतोय। सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा ही विनंती। जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करायचं। आदरणीय चंद्रकांत गरड या ठिकाणी श्री खेडकर सर हंकारे सरांचा प्रथमतः सन्मान करतील। मॅडम सपोरिया मॅडम शीतलताईचा सन्मान करतील आणि आदरणीय वसंत बाबूराव हंकारे सर आपणास नम्र निवेदन आहे की या व्यासपीठाला आपण उपकृत करावं। धन्यवाद। पाठीमागे जी लेकरं आहेत ना, उठाफट करून इकडे या, इथं समोर या माझ्या। उठा ती सगळी गँग, लवकर उठ रे, चाल चाट करून इकडं चाल लवकर। काय साखरपुड्याला आलाय माझ्या? हा चाल इकडे लवकर। काय अर्धी इकडे या, इकडे या, चाल रे लवकर, बरोबर चाल लवकर। गेट मध्ये काय वाजंत्री आहेत काय? ते गेट मधले आत या रे, चाट करून। चाल लवकर, चाल लवकर, चाल बर 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 बर। या रे पुढे बस, बस पुढे बसून घे, इकडे आत काय आली तरी चालते, चल रे लवकर। आता कसं चला। लाखोंच्या गर्दीनं आलेल्या पालकांना अगोदर माझा मानाचा मुजरा। किती गर्दी होते पालकांची नाही? चला ओके, तू जरा बसून घे किंवा काही तर कर तुझं लवकर। आता कसं? ओके ठीक आहे। बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे, कल्याणच्या मोल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ। स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले। बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे। शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई। कमवानी शिका, कमवानी शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील। मऊ में ना होणे आम्ही विष्णुदास,
मऊ में ना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदो ऐसे भले तर देव कासेची लंगोटी नाठाळाची माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला भारत माता के. चला, व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. सुरुवातीलाच सांगतो, हे व्याख्यान नाही, व्याख्यान घेण्यासाठी मी आलो नाही, तर व्याख्यानाच्या पलीकडे एक परिवर्तन असतं आणि त्या परिवर्तनासाठी मी आलेलो आहे. तुमच्या आयुष्यातला 1 तास, या 1 तासामध्ये तुमच्या आयुष्याचं परिवर्तन होणार आहे. मी छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं, मी आवजी जाऊचं नाव घेतलं, मी माझ्या संभाजी राजांचं नाव घेतलं, मी माझ्या तुकोबा रायांचं नाव घेतलं, मी माझ्या गाडगे बाबांचं नाव घेतलं. लक्षात घ्या, या महापुरुषांनी काय केलं तर तुमच्या आमच्यासाठी विचाराचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, म्हणून आज आपण इथं ताठ माननं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, यांनी आम्हाला दिलं, भरभरून दिलं आणि ती लक्षात घ्या, कृतज्ञता कुठं तर व्यक्त करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून माझ्या भगिनीनं, माझ्या इथं जमलेल्या समस्त पालकांनो, जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगा बसून झाला पाहिजे. तुमच्या आयुष्यातला मी 1 तास घेणार आहे, पण या 1 तासामध्ये तुमच्या आयुष्याचं परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणूनच हा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगा बसून झाला पाहिजे. भारत मातेचा जयघोष अंतरंगा बसून झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार अगदी अंतरंगा बसून झाला पाहिजे. भगवंताने आपल्याला 2 हात दिलेले आहेत, या 2 हाताच्या 2 मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार आतून करायचा. लक्षात घ्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे. नजरेमध्ये वाघाची जरब असली पाहिजे. लक्षात घ्या, नजरेमध्ये वाघिणीची जरब असली पाहिजे. आणि आज जे काही मी सांगतोय ते फक्त कानापर्यंत नाही, तर मनापर्यंत, मनाच्या खोल अंतरंगापर्यंत प्रत्येक विचार घेऊन जायचा आहे. कारण तुमच्या काळजावरती आज पेरणार आहे मी छत्रपती शिवाजी राजा, तुमच्या काळजावरती मी पेरणार आहे एक आमचा बाप. लक्षात घ्या, तो बाप आज घरी घेऊन जायचा आहे. आणि म्हणून जयघोष कसा झाला पाहिजे, अंतरंगा बसून झाला पाहिजे. चला, 2 हाताच्या मुठी आपल्या खांद्याजवळ घ्या. प्रत्येकाने लय शायनिंग मारायचं नाही, जरा हात खाली घ्या लेकिन. 1 मिनिटात यांना सांगतो मी कोण आहे. ऐक रे, 20 वर्ष या विचार मंचाला दिलेत मी. किती वर्ष? 20 वर्ष सेवा केलेली आहे या विचार मंचाची. आणि 20 वर्ष सेवा केल्यानंतर आपल्या जिभेवर आलेले वाचासिद्धी. वाचासिद्धीचा अर्थ काय आहे? ज्ञानोबा माऊलीने कर्मयोगामध्ये 3ऱ्या अध्यायात लिहून ठेवलेला आहे, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे सिद्धी होईल. म्हणजे जे कार्य या राष्ट्राचा असो, मानवतेचा असो, जे अंतरंगापासून जो करतो त्याला वाचासिद्धी येते. लक्षात घ्या, आणि तशी वाचासिद्धी मला आलेली आहे. वाचा सिद्धीचा अर्थ असा आहे, मी जर एखाद्याला आशीर्वाद दिला, जर मी म्हणालो तुझं कल्याण होणार, आई शपथ त्या माणसाचं कल्याणच होते. कल्याण. आणि जर का एखाद्याला मी शाप दिला, लागला म्हणून समजायचा. आणि तुमच्यासाठी आजचा शाप असा आहे, जो अंतरंगापासून जय जयकार करणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल. 1 तासात ते घामानं भिजल. 1.5 तासात डॉक्टर म्हणल ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. मला मिळालेला गुच्छ त्याला घालणार आणि मी परभणीला पुढे निघून जाणार कार्यक्रमाला. येणारा गणपती तू बघत नाहीस बघ. आणि ज्याचा मोबाईल वाजल 15 मिनिटात त्याचा कार्यक्रम आवरला. लिहून घ्यायचं, इथं शायनिंग कुणी मारायचं नाही.
मोबाईल आलो की ग, थांब ग, लय चांगलाय ग, लय माणूस बोंबलायला लागलाय ग, आलोच की ग. मग ती म्हणणार अरे दूध आणाय पाठवलं तर कुठे गेलाय, थांब की ग, आलो ग. नाही चालायचं. मोबाईल पेटवायचा तिकडं, जाळायचा. हे पालक बसलेली मोदळ तुमच्यासाठी आहे. चला आता घ्या, तिथं आहे मातानं, घ्या घ्या आता हात घ्या. गरम वगैरे काय म्हणाय, पोरानं उन्हात बसायचं काय नाही, तगडी पोर आहे. बस तू का खाली. हा चला, हा बोला बोला भारत माता के, छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज. ही ऊर्जा मला आता 1 तास पाहिजे. ही ऊर्जा घेऊन जायचंय. आलेले पालक सगळं घरी उड्या मारत जायचं का तुम्ही. ए मातानं या असं करत जायचं घरात. घरी गेला नवरा पुढे आला की म्हणायचं चाल बाजू हट, हवा आणि द्या म्हणायचं. आज गेलो होतो मला बाप समजला, या असं करत जायचं. आल्यावर जाऊन आल्यावर हट. राष्ट्र गाडवायचा इथं. चेहरा कसा वटवागळ्यासारखं करून बसलायचा. चेहरा हसला बाया. इकडचे सगळे पुरुष मंडळी तुम्ही पण घरला आयटीत जायचं असं मस्त असं जायचं. काय सांगतोय, कारण का आज लेकरू घडलं पाहिजे. मी काय सांगतोय बघा, आमच्या राष्ट्राला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, नक्की गरज आहे. आमच्या राष्ट्राला चांगल्या इंजिनियरांची गरज आहे, नक्की गरज आहे. आमच्या राष्ट्राला मोठमोठे उद्योजक पाहिजेत, नक्की पाहिजेत. पण लेकरांनो, शिक्षणाचा खरा अर्थ काय जाणून घ्या. आम्हाला डॉक्टर पाहिजे, आम्हाला इंजिनियर पाहिजे, आम्हाला वकील पाहिजे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला एक चांगला चारित्र्यवान माणूस पाहिजे. लक्षात घ्या. शिक्षणाचा गाभ आहे, तुमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. आणि त्या माणसाला मी इथं भेटायला आलेलो आहे. पोरानो, अगदी आनंदानं जगायचं, मस्त जगायचं. कारण का हे आयुष्य काय आहे, येणाऱ्या 1 मिनिटामध्ये तुमच्या काळजामध्ये पेरतो. पोरी, तुला अगोदर सांगतो बघ, तू कोण आहेस, तुझी ताकद तुला कळाली पाहिजे. तू कोण आहेस याची जाणीव तुला अगोदर झाली पाहिजे. एक बापानं तुला नाव दिलं बघ, तुझ्या नावाच्या पुढे तुझ्या बापाचं नाव लागलं बघ, आणि बापाच्या नावानंतर तुझ्या खानदानानं दिलेलं आडनाव तुला लागलं बघ. तुझी ओळख तयार झाली. पोरी, बापानं दिलेलं नाव ही खरी तुझी ओळख आहे का. तुझ्या नावासमोर लागलेलं तुझ्या बापाचं नाव ही खरी तुझी ओळख आहे का. पोरे, दिलेलं आडनाव ही तुझी खरी ओळख आहे का. पोरीनं, तुम्हाला तुमची खरी ओळख सांगतो बघ. 1 मिनिटामध्ये तुझ्या काळजामध्ये आज आग पेटवून जातो. तू कोण आहेस हे अगोदर तुला कळालं पाहिजे. तुझ्या अंतरंगामधली आग आज जागी थोडीशी करून जातो. पोरे, तुझी ओळख तुला करून देतो बघ. तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. आणि या क्षणापासून तुझ्या अंतरंगावरती लिहून घ्यायचंय, तू कोण आहेस हे तुला कळालं पाहिजे. पोरी, मी तुला सांगतो तू कोण आहे. प्रत्येक शब्द तोलून घ्यायचा बघ, प्रत्येक शब्द मोलून घ्यायचा. प्रत्येक शब्दामध्ये प्रबोधन नाही पोरीनं, प्रत्येक शब्दामध्ये प्रबोधन नाही, तर प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची आग आहे. एक शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतो. लक्षात घ्या. ही परिवर्तनाची आग घेऊन आज इथून निघून जायचं आहे. पोरीनं, मी तुम्हाला सांगतो, तुमची खरी ओळख करून देतो बघ. पोरी, तू कोण आहेस. समोर छत्रपती शिवाजी राजाला बघतोयस ना. समोर छत्रपती शिवाजी राजाला बघतोयस ना, तर माझ्या राजाचं कर्तृत्व म्हणजे नेमकं काय आहे तुला 1 मिनिटामध्ये सांगतो बघ. माझ्या पोरीनं, ऐका, कोण आहात तुम्ही. शील, सत्य, प्रियता, शस्त्र, प्रयोग. प्रत्येक शब्द तोलून घ्यायचा, प्रत्येक शब्द आज मोलून घ्यायचा. प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची आग आहे. ही आग आज घेऊन जायचं आहे, कारण तुमची गरज आहे आम्हाला. जर आम्हाला छत्रपती शिवाजी राजा पाहिजे, तर आज आम्हाला जिजाऊ पाहिजे. ती जिजाऊ म्हणजे तू आहेस. लक्षात घे, ती जिजाऊ तुझ्यामध्ये लेकी. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, तू कोण आहेस याची ओळख तुला अगोदर करून देतो माझ्या पोरी. तुझी ओळख तुला करून देतो. शील, सत्य, प्रियता, शस्त्र, प्रयोग. शील, सत्य, प्रियता, शस्त्र, प्रयोग. स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुल कन्या, कुले धन्या, महितान्वया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता, जिजाऊ तू आहेस. लक्षात घे. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारे आणि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये संघर्षाची आग पेरणारी माऊली म्हणजे तू आहेस. लक्षात घे माझ्या लेकी, तू आहेस. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. पोरी, तू कोण आहेस याची जाणीव तुला असू दे. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. पोरी, तू कोण आहेस याची तुला जाणीव असू दे. हे बघ, 150 वर्षापूर्वी
एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पोरे, एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ. आणि 150 वर्षापूर्वी समाजाने हे मान्य केलं नाही. एका स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं समाजाला मान्य नव्हतं, म्हणून तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा. पोरीनं ऐका, तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. पण ती माऊली थांबली नाही, ती माऊली थांबली नाही. प्रत्येक पाऊल उचलत होते, प्रत्येक पाऊल उचलत होते आणि भिडेवाड्याच्या दिशेने टाकत होती. ती माऊली त्या भिडेवाड्यामध्ये जायची, माऊली भिडेवाड्यामध्ये जायची. अंगावरचं शेणाने माखलेलं लुगडं, अंगावरचं शेणाने माखलेलं लुगडं दूर करायची, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना ती सावित्री आई शिकवायची. ती सावित्री आई 150 वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडली, म्हणून या भारतामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. लक्षात घ्या. ताट मानानं बसू लागल्या. पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ. पोरी, ही खरी तुझी ओळख आहे. आज तुला तुझी खरी ओळख करून देतो. तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो. हे बघ पोरे, अजून एक ओळख तुला सांगतो बघ, तुझ्या अंगातलं रक्त उसळेल. तू कोण आहेस? हे बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन, हे बघ 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला, या स्वराज्यावरती चालून आला. हे माझ्या लेखी, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब स्वराज्यावरती चालून आला. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले. संभाजी राजांचं बलिदान झालं. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले, संभाजी राजांचं बलिदान झालं. राजाराम महाराज निघून गेले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं हे स्वराज्य आता माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. त्यावेळेला एक रणचंडिका उठले, त्यावेळेला एक रणचंडिका उठले, हातामध्ये तलवार घेतले. एक रणचंडिका उठले, हातामध्ये तलवार घेतले, घोड्यावरती बसले आणि स्वराज्य घ्यायला आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे. लक्षात घे. आणि ते तारा राणी, ते तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. बाप समजावून घेण्याच्या अगोदर मी तुला सांगतो, ही तुझी खरी ओळख आहे. ए पोरा, तू कोण आहेस? एका मिनिटामध्ये तुला जाणीव करून देतो बाप पोरा, एका मिनिटामध्ये तुला जाणीव करून देतो. तू कोण आहेस हे तुला कळणं गरजेचं आहे. उद्या जाशील तिरंगाला सलामी देशील, पण तो तिरंगा म्हणजे नेमका काय आहे? तो तिरंगा म्हणजे नेमका काय आहे एका मिनिटामध्ये जाणून घे पोरा. तू कोण आहेस याची ओळख तुला करून देतो बघ. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं माझ्या लेकरांनो. तारुण्यामध्ये आहात, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये देशप्रेम पाहिजे. ऐक, तू कोण आहेस? बापानं तुला दिलेलं नाव म्हणजे तू आहेस का? तुझ्या नावाच्या पुढे तुझ्या बापाचं नाव आणि खानदानाचं नाव म्हणजे तू आहेस का पोरा? तुला ओळख करून देतो बघ. हे बघ, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला आणि एक जवान युद्धभूमीकडे धावत होता. त्यावेळेला त्याची आई त्याला जवळ घेते आणि आपल्या लेकराला मिठी मारत म्हणते, बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी, बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, क्योंकि एक माँ तुम्हारा इंतजार कर रही है, एक माँ तुम्हारा इंतजार कर रही है. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठी मारतं. आपल्या आईला मिठी मारतं आणि आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालत आपल्या आईला म्हणतं, माँ जरूर वापस आऊंगा, जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातला दुसरा बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. ही खरी तुझी ओळख आहे पोरा. हे बघ, तुला अजून एक ओळख करून देतो बघ. 12 वर्षाचं पोरग पळत जालियनवाला बागेमध्ये जात.
12 वर्षाचं पोरग पळत पळत जालियनवाला बागेमध्ये जात. जालियनवाला बागेमध्ये इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो. हजारो भारतीय रक्ताच्या थाट्यामध्ये पडलेला असतो. तिथं ते पोरग जात, मोठभर माती हातामध्ये घेऊन घरी पळत येत. त्यावेळेला त्याची आई विचारते, बेटे क्या है तेरे हाथ में बेटे, क्या है तेरे हाथ में. त्यावेळेला ते पोरग हातातली माती आपल्या आईला दाखवत म्हणता, माँ इस मुट्ठी में मिट्टी है माँ, मेरे इस मुट्ठी में मिट्टी है माँ. इंग्रजांनी गोळीबार केला, रक्तानी माखलेली ही माती मी घेऊन आलोय आणि मी माझ्या भारतीयांना न्याय देणार. मी इंग्रजांचा बदला घेणार. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत हसत हसत फासावरती जातं. त्याचं नाव भगत सिंग आहे. तो भगत सिंग म्हणजे पोरा, तो भगत सिंग म्हणजे तू आहेस बघ. व्याख्यानाच्या सुरुवातीला तुला एकच गोष्ट सांगतो आणि आयुष्यभर विसरायची नाही. व्याख्यानाच्या सुरुवातीला तुला एकच गोष्ट सांगतो ना, आयुष्यभर विसरायची नाही. तू कोण आहेस पोरा? हे बघ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, बळी हा कोंबड्याचा दिला जातो. हे वाक्य कधीच विसरायचं नाही रे. एक वेळ 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील, पण माझं हे वाक्य कधीच विसरायचं नाही. बळी हा कोंबड्याचा दिला जातो, बळी हा बकऱ्याचा दिला जातो. वाघाचा आणि वाघिणीचा कधीच बळी दिला जात नाही. वाघाचा आणि वाघिणीचा कधीच बळी दिला जात नाही. रस्त्यावर जर कुत्रा आलं, हाड म्हणलं की या दिशेला पळतं, हाड म्हणलं की तिकडं पळतं. कुत्र्याला, मांजराला, कोंबड्याला आपली दिशा नसते आणि आपलं अस्तित्व नसतं. पण त्याच रस्त्यावर जर वाघ आला तर सगळा रस्ता मोकळा होतो. जहां से भी गुजरे हमारे लिए रास्ता तैयार है. पोरा, तो वाघ म्हणजे तू आहेस आणि ती वाघीण म्हणजे तू आहेस. म्हणून बाप समजावून घेताना पहिलं वाक्य तुला सांगतो बघ. एका वाघानं म्हणजे माझ्या बापानं आणि एका वाघिणीनं म्हणजे माझ्या आईनं या वाघाला जन्म दिलेला आहे. माझा बाप म्हणजे एक वाघ आहे, माझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि या वाघानं या वाघिणीनं एका वाघाला वाघिणीला जन्म दिलाय. पोरा, माझ्या बापाचा शेवटचा श्वास म्हणजे माझ्या वाघाचा, माझ्या बापाचा शेवटचा श्वास वाघासारखाच गेला पाहिजे. याची सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे बघ पोरा. याची सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे. इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा. सगळं टन टन करा पोरीनो. इकडे बघा, गोलबिरा. याची सगळी जिम्मेदारी कोणाच्या खांद्यावर आहे? तुमच्या खांद्यावर आहे. ही खरी तुमची ओळख आहे. हा, कसं राहणार ना वाघासारखे? तारा राणी आहे ना तो आव जिजाऊ आहे ना. मग कशी होती ती तारा राणी? ती झाशीची राणी कशी? आवाज दे रे, आवाज पडतोय बघ. कशी होती? वीर शिवाजी की गाता है उसको याद जुबानी थी, वीर शिवाजी की गाता है उसको याद जुबानी थी, बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी. कशी होती ती? घोड्यावर बसल्यावर कशी अशी? आहा, काशी जात होती. टुगडुग 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 फेरेंदावली लावत होती का झाशीची राणी? होय का? 50 वेळ मोबाईल मध्ये बघत बसत होती का? कशी होती झाशीची राणी? तुला मी झाशीची राणी म्हंटल ना, मग कशी पाहिजेस? कशी पाहिजे झाशीची राणी माझी? का ती लढाईला अशी गेली असेल, तू जरा सरक रे, त्याला मारायचं, एकाला एक बाई माणूस आला, अशी होती का? तू झाशीची राणी, तू भगतसिंग आहे ना रे तू? रे, तुला बसाय नीती ना, असा बसलाय माकडासारखा. कसा आहे भगतसिंग माझा? इथून सुरुवात आहे का तुम्हाला? कसं आमाग हे आता चेहऱ्यावर, हे खरं सौंदर्य आलं तुमच्या चेहऱ्यावर. आता वाघिणी दिसायला लागल्या आहे की नाही?
कसं सौंदर्य आलं का फेरीन लावणी लावून सौंदर्य येते का टकले तुमचं झाल्यात लाड होय का लावला पोतीरा चालला शाळेला चालला काय चालला ग काय चालला कुठं चालला तुला सांगू का खरं तू किती पण फेरेन लावली लाव किती पण पोतीरा दे आणि एकदा उन्हातनं फिरून ये हाय असं डुक्कर परत होतंय होत आहे का नाही हा हो लय तुला लगेच तू मार की फवारा अंगावर डुकरासारखा हा तुम्हाला आता एका तासात तुम्हाला मी सांगतो तुम्ही कोण आहे ह्याची जर रेंज कटली तुझ्या मानगुटीच बसणार आहे लक्षात घे तू नुसतं रेंज कटू देस तू तुझ्या मानगुटी भूतासारखा नाही बसलो हा लवकर आण हा काय सांगतोय ती खुर्ची दे रे इकडे जरा हा काय सांगतोय मी हॅलो हा याचा आवाज कमी कर आवाज ट्रिपल दे हॅलो हा दे करेक्ट दे अजून दे आवाज ऐक कसं आहे तर आता घरी कसं जाणार आज कसा आहा ये मम्मी म्हणली पाहिजे काय ग आज शाळेत कुठं काय याच म्हणायचं मम्मी या असं जायचंय येड्यागत करायचं नाही काय तुम्हाला बघितलं ना मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात ऐका पोरांनो काय परिवर्तन असतं तुम्हाला सांगतो जास्त वेळ तुमचा घेत नाही कसा मी घडलो माझी ओळख मी तुम्हाला अगोदर सांगतो मी वसंत अंकारे माझं शिक्षण आहे BFA फक्त शिक्षण सांगतो मग तुम्हाला कळेल तुमच्यासारखाच खेडेगावामध्ये जन्म घेतलेला मी मुलगा माझी आई गरीब माझा बाप गरीब या गरीबपणाचं कधीच भांडवल केलं नाही तर या गरीबपणाला ताकद बनवली लक्षात घ्या आज अखंड महाराष्ट्रावर मी उभा आहे ताकद बनवायची ताकद कशी बनली सांगतो एका मिनिटात सांगतो आई बापानं पेरलेला संस्कार कसा उगवून येतो ऐका आई बापानं पेरलेला संस्कार आणि शाळेनं पेरलेला संस्कार कसा उगवून येतो उदाहरणासहित पटवून सांगणार ना मी उदाहरणासहित तुम्हाला पटवून सांगतो आई बापानं पेरलेला संस्कार कसा वटवृक्षासारखा उगवून येतो त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी राजाचं ऐका पोरीनो माझा राजा जेव्हा आईच्या आऊजीजाऊच्या मांडीवर बसत होता ना आवाज दे बाई माझा राजा ज्या वेळेला आऊजीजाऊच्या मांडीवर बसत होता त्यावेळेला आऊजीजाऊ राजांना म्हणत होते राज आपलं स्वराज्य उभं करा राज पोरानो ऐका रे आज गरज आहे काळाची बाप समजावून घेत असताना या विचारांची गरज आहे कोणाच्या पोटी जन्माला हे रत्न शहाजी राजांच्या दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाभाऊ महाबली बली अतोल बली सुलक्षणे वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर दाक्षिणात्य शावर्मा क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी आलेलं रत्न आहे एका बापानं जन्म दिला होता एका वाघाला लक्षात घ्या आणि हा वाघ जेव्हा आपल्या आईच्या मांडीवर खेळत होता त्यावेळेला आई म्हणत होती राज आपलं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे आणि त्यावेळेला माझा राजा म्हणतो आऊसाहेब स्वराज्य तर नक्की उभं राहील पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगाल का त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना म्हणते राज ज्या स्वराज्यातली स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं आणि माझ्या पोरीनं हात जोडून सांगतोय माझ्या राजाचा हा विचार कुठं तर माग पडतोय का पोरीनं म्हणून तुम्हाला बाप समजावून सांगायला आलोय हे पोरी आईनं पेरला होता एक विचार राजा स्वराज्यातली स्त्री सुरक्षित पाहिजे आणि जगातला एकमेव राजा जगातला एकमेव राजा माझा छत्रपती शिवाजी राजा ज्या राजानं आपल्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा शत्रूंना सुद्धा स्तुती करावी असा माझा राजा ऐका हे कुठं आई बापाच्या संस्कारातून लेकरू घडला ऐक तुला सांगतोय बघ पोरी हे बघ तुम्हाला बघितलं की मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात तुम्हाला आता असं वाटत असेल सर काय भारी बोलतात किती सुंदर बोलतात किती हुशार असतील सर नाही ग कशाचा हुशार तिसरी 2 वेळ नापास ग
2 वेळ नापास. हा 6वी पर्यंत कसं तर ढकलत आणलं होतं ग मला, पण वर्गातला पहिला बेंच कधीच सोडला नाही बघ मी. पहिल्या बेंचवर आमचं वर्ग शिक्षक ढोले सर होतं. ढोले सर वर्गात आले की मला असे करायचे, वशा कधी तर मागं बसत जा, तुला बघितलं की काय शिकवायचं तेच विसरून जातोय मी. एवढा खतरनाक मी होतो. पहिला बेंच कधी सोडला नाही. पहिल्या बेंचवर कायम. वर्गात एक तर काहीच नव्हतं, हा पण पहिला बेंच. आणि शाळेत जर एखादे साहेब आले तर मला ढोले सर पळत येऊन सांगायचे, निदान आजच्या दिवशी तर माग बस, साहेब येणार आहेत. आणि साहेबांच्याकडे बघायचं नाही. साहेबांनी काय प्रश्न विचारले तर हात वर करायचा नाही, तुला काहीच येत नाही. पण मी काय करायचो, जसा साहेब वर्गात आला की साहेबाकडे बघून हसायचं, हात एवढा वर करायचा. साहेब सगळ्या वर्गाला विचारायचं, मला काहीच विचारत नव्हतं साहेब. साहेबाला वाटायचं ह्याला सगळं येतंय. तेव्हा मला आयुष्यात कळालं, हे ज्ञान तर पाहिजे पण ज्ञानाबरोबर आत्मविश्वास पाहिजे. ज्या लेकराकडे आत्मविश्वास त्या लेकरानं यशाचा झेंडा गाडला म्हणून समजा. म्हणून पहिला शाळेमध्ये काय शिकायचं तर आत्मविश्वास आणि आत्मप्रतिमा. इकडे बघ, आमचं ढोले सर म्हणजे लय डेंजर होतं. मराठी विषय शिकवायचं, माझ्या जवळ यायचं, मला असं करायचं, वशा उद्या घटक चाचणी आहे आणि तुझ्यामुळं नालायका माझ्या विषयाचा निकाल 100% लागत नाही. उद्या जर घटक चाचणीचा पेपर कोरा सोडलास मेलास. कुत्री आगत. आणि खरंच मारत होत. आमचं गुरुजी आमच्या वेळेला जेव्हा एक रपाटा घालत होत ना, एक रपाटा, 2 गोष्टी नक्की. एका रपाट्यात 2 गोष्टी नक्की. एक तर चड्डी वली आणि वली नाही झाली तर पिवळे नक्की. आता तुमच्यासारखं आता नाही, जरा कुठल्या शिक्षकानं मारलं की घरी रडत जायचं, मग मी मला ह्यानं मारलं, लगेच तुझी आई येणार ढबाली, मग मी आमच्या पोरगेला कोणी मारलं. त्या पालकांचा अगोदर थोबाड फोडायला पाहिजे. हा ए ऐका, लय डेंजर आमचं सर. आणि सर मला असं म्हणायचं, जर उद्या पेपर कोरा सोडलास वशा मेलास. मग माझ्या डोक्यात एकच विचार, पेपर कोरा सोडायचा नाही, मग आता लिहायचं काय, कारण काहीच येत नव्हतं. पण डोक्यात एकच, पेपर कोरा सोडायचा नाही. जरा आवाज दे रे, आवाज पडायला लागलाय, आवाज दे, आवाज दे. पेपर कोरा सोडायचा नाही, पेपर कोरा सोडायचा नाही, पेपर कोरा सोडायचा नाही. दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन बसायचो, हातामध्ये प्रश्नपत्रिका मिळायची, म्हणजे त्यातच उत्तर लिहायचं. प्रश्न तिथंच, त्यातच 4 ओळी सोडलेल्या असायच्या, तिथंच उत्तर लिहायचं. आणि आम्हाला तेव्हा प्रश्न आलता, तो प्रश्न एवढा भयानक होता, पण माझ्या डोक्यात एकच होतं, पेपर कोरा सोडायचा नाही. पेपर हातात आला, संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असते तिथून मी पेपर लिहायला सुरुवात करायची. का नियम आहे, पेपर कोरा सोडायचा, पेपर पाठपोट भरायचा. 20 मार्काचा पेपर, मार्क पडायची मला 2 मार्क कुठं पडायची, जोड्या लावा. इकडं 5 पर्याय, इकडं 5 पर्याय, मी रेषा मारायचो, चुकून 2 जोड्या लागायच्या, मार्क पडायची 2. आणि आमच्या वर्गात एक पोरगी होती, सुजाता शिंदे नावाची, लय हुशार. तिला मार्क पडायची 20 पैकी 18. पण सर हातात छडी घ्यायचं आणि तिला लय मारायचं. आणि मारत म्हणायचं, काय उपयोग आहे 18 मार्क पडून, 2 मार्काचं कोरं कशाला सोडलंयस, त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरलाय. तेव्हा मला परत कळालं, आयुष्यात मार्क पाहिजेत पण मार्कांच्या बरोबर आत्मविश्वास पाहिजे. लक्षात घ्या, ज्या मुलांना 90% 96% आहेत त्या मुलांनी आत्महत्या केल्या. लक्षात घ्या, जी मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहिली, लाखो रुपये कमवायला लागले, त्याच पोरांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवले. पण एखादं पोरग 3 वेळ धडक देऊन 12वीला नापास होत, 3 वेळ धडक देऊन BA पर्यंत येत. त्या पोरानं पहिला घास आपल्या आई बापांना भरवला आणि मगच त्या पोरानं दुसरा घास आपल्या मुखात घेतला. लक्षात घ्या, यशाच्या शिखरावरती गुणवत्तेबरोबर जर काय पाहिजे
तर तुमच्या अंतरंगामध्ये आत्मविश्वास पाहिजे. या आत्मविश्वासाच्या जोरावरती मुंबई युनिव्हर्सिटीची BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम ही पदवी पूर्ण केली. पोरांनो आता पुढे ऐक रे, एका मिनिटामध्ये सांगतो. मला 2 मार्क तर पडत होती, पण पेपर सर तपासून गट्टा घेऊन आलं की सर स्वेटर घालून यायचं आणि स्वेटर घालून भर उन्हाळ्यात मी सरांना विचारायचो, सर काय झालं, थंडी वाजते का? सर मला म्हणायचं, वशा तुझा पेपर बरा, तुला 2 मार्क तर पडल्यात. पण त्या सध्यानं असं पेपरात लिहिलंय, त्याचा पेपर तपासताना जी थंडी भरून आल्या ती अजून काय गेली नाही. देसाई डॉक्टरनं 2 इंजेक्शन इकडं केली, 2 इकडं केली, अजून ताप उतरला नाही. शेवटी डॉक्टर म्हणाला, ताप कशानं आलाय, काय खाल्लं होतं? मी डॉक्टरला म्हणालो, खाऊन ताप आला नाही, पेपर तपासताना ताप आलाय. सध्यानं काय पेपरात लिहिलंय ही जेव्हा मी देसाई डॉक्टरला सांगितलं, तेव्हापासून देसाई डॉक्टर आजारी पडले म्हणले. तर सध्यानं काय लिहिलं पेपरात? एक वाक्य प्रचार आला होता आम्हाला, रसा तळाला जाणे म्हणजे काय? आता आपल्याला माहित आहे, रसा तळाला जाणे म्हणजे उद्ध्वस्त होणे, संपून जाणे, आयुष्य संपणे. पण सध्यानं जे लिहिलं त्याचं विश्लेषण आजपर्यंत जगातली कुठलीही युनिव्हर्सिटी विद्यापीठ करू शकलं नाही. एवढं खतरनाक सध्यानं लिहिलं. आणि सध्यानं काय लिहिलेलं, रसा तळाला जाणे म्हणजे काय? तर सदा लिहितो, रसा तळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. ढोले सर म्हटलं, सध्याचं चुकीचं द्यावं तर खरंच आहे, रसा खाली गेला की मटणच वरती येतोय. आणि जर सध्याचं बरोबर द्यावं तर संस्था माझ्या टिंबवर लात मारून मला हकलून देईल. ए पोरानो, अशा अवस्थेतून आम्ही आज आलो. ज्या मुलाला मराठी व्यवस्थित बोलता येत नव्हतं, म्हणजे मी वसंत हंकारे, आज अखंड भारतभर इन इंग्लिश, इन हिंदी अँड इन मराठी 5,000च्या पेक्षा जास्त व्याख्यानं मी घेऊ शकतो. कारण मला कळाला होता माझा बाप. पोरानो, हसवण्यासाठी आलोय का? तर नक्कीच. तुम्ही हसायचं का? तर नक्कीच. पण हसवत असताना तुमच्या अंतरंगाला थोडीशी आग लागली पाहिजे. पोरा, आयुष्यातला पहिला महामंत्र तू घेतलास, तो एक वाघ आहेस आणि तू एक वाघीण आहेस. आयुष्यामधला पहिला महामंत्र घेतलास पोरा, तू एक वाघ आहेस आणि तू एक वाघीण आहेस. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. ऐक पोरा, दुसरा महामंत्र देतो बघ. काळाची गरज आहे, माझ्या देशाला तुमची गरज आहे. हे बघ पोरा, 10वीला आहेस ना, सगळी जबाबदारी घेऊन हे वाक्य वापरतोय. अखंड महाराष्ट्रभर नाही तर ऑल ओव्हर इन इंडिया. ऐक, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन हे वाक्य वापरतोय बघ पोरा. तुझ्या आयुष्यातला जास्त वेळ घेणार नाही. हे बघ, 10वीला आहेस, 12वीला आहेस. 10वीला 90% मार्क्स पडले पाहिजेत, 12वीला चांगले 90% मार्क्स पडले पाहिजेत, नक्कीच पडले पाहिजेत. तू डॉक्टर झाला पाहिजेस, तू इंजिनियर झाला पाहिजेस, तू वकील झाला पाहिजे, नक्की झाला पाहिजेस. बापाची इच्छा आहे, समाजाची इच्छा आहे, शाळेची इच्छा आहे, नक्की पोरा. पण ऐक, दुसरी बाजू मी सांगतो बघ पोरा. एक वेळ 10वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील 72. एक वेळ 10वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील 72. एक वेळ 12वीला 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील 72. पोरा, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो बघ, एक वेळ 12वीला नापास झालास तरी चालेल. बाप छड्डू ठोकेल आणि तुला म्हणेल, पोरा परत परीक्षा दे, मी आहे तुझ्या पाठीशी. हे पोरानो, हे पोरीनो, एक वेळ डॉक्टर नाही झाला तरी चालेल, एक वेळ इंजिनियर नाही झाला तरी चालेल, एक वेळ वकील नाही झाला तरी चालेल. 72. शेवटचंच वाक्य सांगतो बघ. आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल. 72 पोरा.
पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागेल पोरा, ज्याच्यामुळे तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागेल. पोरा लिहून घे. पोरीना, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं कारण सांगतो बघ पोरा. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. गैरसमज आहे रे पोरानो. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरानो. मेल्यानंतर आई बापाला जाळतात पोरानो. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत आमचा गैरसमज आहे. मेल्यानंतर त्यांचं फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरानो आणि पोरीनो. हे ऐका, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरा, पोरी, जर तुझ्यामुळे तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बाप रोज मरत असतो पोरानो. रोज आई बापाची चिता जळत असते पोरानो. आणि जिवंतपणी आपण आपल्या आई बापाची चिता रचतो पोरानो. जिवंतपणी आपला आई बाप मरत असतो पोरानो. या क्षणाला इथं तुम्ही शपथ घ्यायचे, जीव गेला तरी बेहत्तर. माझ्या बापाची मान माझ्यामुळे कधीच झुकणार नाही. माझ्या बापाची मान माझ्यामुळे कधीच झुकणार नाही. आज इथं या क्षणाला पोरानो, कारण मी बघतोय देशातला बाप खचलाय पोरानो. देशातला बाप खचलाय. बापाला व्यक्त होता येत नाही म्हणून मी आज आलोय एका बापाच्या नात्यानं तुम्हाला सांगायला. पोरा ऐक, शाळा संपेल आता आणि जेव्हा घरी जाशील ना पोरा, हात जोडून आज मयूर दादाच्या वाढदिवसानिमित्त तुला एक भेट देतो बघ मी. हे बघ, आजपर्यंत कोणत्या पुस्तकातून तुला हे वाचायलाही मिळालं नसेल आणि कोणत्या परीक्षेमध्ये तू हे लिहिलंही नसणार आहेस पोरा. आज घरी जायचं पोरा. आज घरी जायचं आणि गेल्या गेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरानो. आज घरी जायचं आणि गेल्या गेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरानो. त्याला कारण आहे, मी सांगतो बघ. फक्त इथं हसवायला नाही आलो. आज घरी जायचं आणि गेल्या गेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचारायची. पोरीनो, बापाची किंमत त्या पोराला किंवा त्या पोरीला विचारायची जिचा बाप लहानपणीच त्या पोराला आणि त्या पोरीला सोडून गेलेला असतो ना. त्या पोराला बापाची किंमत विचारायची पोरानो. जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातोय पोरानो, खूप नशिबानात बाप आहे तुम्हाला. पण त्या बापाची किंमत आम्हाला कळाली नाही. जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो. कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान पोरानो तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा पोरीनो तुमचा होतो, लक्षात घ्या. कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. आणि ऐक,
बिना बापाचं पोरग बापाची किंमत कळाली पाहिजे रे पोरानो. हे बघ, फक्त मला डोळ्यातले हे अश्रू नको आहेत, परिवर्तन झालं पाहिजे आज. बिना बापाचं पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत. हे पोरीनो, बिना बापाचं पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत आणि त्याच्या डोक्यात विचार येतो, जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे आले असते. बिना बापाचं पोरग तुमच्या अंगावरची कपडे बघून कुठल्या तर झाडाच्या खाली उभा असतो. त्या पोराला वाटतं माझा बाप असता तर माझ्या अंगावर अशीच नवीन कपडे आले असते. ते बिना बापाचं पोरग पळत पळत घराकडे जाताना आपल्या आईला मिठी मारून म्हणतो, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावरती नवीन कपडे आहे आणि मला काय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती आई कडकडून मिठी मारत म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहे तर माझं पैसे घेते तुला मी एखादा शर्ट. नको रडू रे पोरा, 2 दिवसानं येणार आहेत माझा पैसे घेते मी तुला एखादा शर्ट. त्या पोरालाही माहित असतं, त्या पोराला माहित असतं 2 दिवसांना आईचं पैसे येणार नाहीत आणि त्या आईलाही माहित असतं 2 दिवसाला या लेकराला मी शर्ट घेऊन देऊ शकत नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाची आठवण काढून रडत असते आणि आई आपल्या कुंकुवाची आठवण काढून रडत असते. पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा. जेव्हा तुम्ही सहलीला जाता, तुमचा बाप तुमचं सहलीचं पैसे भरतो आणि त्या पोराकडे फक्त 500 रुपये नसतात म्हणून त्याला सहलीला जाता येत नाही. तेव्हा बिना बापाचं पोरग सकाळी 6 वाजता उठतं, शाळेत येतं, पण शाळेच्या गेटच्या बाहेर थांबतं आणि तुमची सहलीला जाणारी बस असते ना, त्या बसकडे बघत असते आणि आपल्या दोस्तांना हात करत असते. बिना बापाचं पोरग बसच्या खाली असतं आणि ज्याचा बाप असतो ते पोरग मात्र त्या बस मध्ये बसलेलं असतं. ते बिना बापाचं पोरग हंबरडा फोडून रडत असतं. पोराला जे पोरग कधीच 10वी पर्यंत सहलीला जाऊ शकलं नाही कारण त्याला बाप नव्हता, त्या पोराला बापाची किंमत विचारा. पोरानो, त्या पोराला बापाची किंमत विचारा. आहे ना घरी बाप, पळत जायचं पोरीनं आणि बापाला मिठी मारायची आणि बापाला सांगायचं, पप्पाच्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता, त्या आत्मविश्वासानं मी घरी परत येईन. बघ तुझ्या बापाचा बीपी नॉर्मल होतोय की नाही, बघ तुझ्या बापाची साखर गायब होते की नाही. पोरी, बापाची किंमत तुम्ही आम्ही विसरत चाललोय का पोरी? पोरीनो, हात जोडून सांगू का, आईला व्यक्त होता येतं. बघ, रडून 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 आईला व्यक्त होता येतं. आई रडते बघ पोरी, ढळा 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 आई रडत असते बघ पोरी. तुला वाटतं माझ्या आईचा माझ्यावर जीव आहे का? पण पोरीनो, या जगात सगळ्यात जास्त, या जगात सगळ्यात जास्त तुमच्यासाठी रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर बसून जर एकांतात कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे पोरीनो. त्याचं नाव बाप आहे पोरीनो. पोरी, पोरी, त्या बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहात का पोरीनो? शेताच्या बांधावरून रात्रीच्या अंधारात जर तुमच्यासाठी रात्रंदिवस कोण रडत असेल त्याचं नाव बाप पोरी.
रविवारची सकाळची शाळा असते बघ तुझी, म्हणून 9 वाजता झोपी जातेस बघ पोरी तू. 9 वाजता झोपतेस बघ तू, कारण तुला कॉलेजला जायचं आहे ना, म्हणून 9 वाजता झोपतेस. तुला 5 वाजता उठायचं असतं. आणि रात्रीच्या 12 वाजता काय होतं, लाईट जाते बघ घरातली. लाईट गेल्यावर पंखा बंद होतो बघ. पंखा बंद झाला की तुझ्या अंगावरती मच्छर बसू लागतात बघ. मच्छर बसू लागतात. शेजारी झोपलेला बाप उठतो ग पोरी. माझ्या पोरगीची झोप मोड, माझ्या पोराची झोप मोड व्हायला नको म्हणून हातामध्ये एक टॉवेल घेऊन जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत तुला वार घालत बसतो बघ पोरी. तुला वार घालत बसतो बघ. जेव्हा लाईट येते ना पोरे, ए पोरे, जेव्हा लाईट येते ना ग पोरे, जेव्हा पंखा सुरू होतो ना ग पोरी, तेव्हा तुझा बाप तुझ्या बाजूला झोपी जातो बघ पोरी. हे याचं नाव बाप आहे पोरी. तुला एक उदाहरण सांगू का? हे बघ, ऐकून घ्यायचं. आज नवीन जन्म आहे तुमचा. काय सांगतोय ऐकायचा, आणि हेच खरं आहे, हेच सत्य आहे. मोबाईल घेऊन फिरतेस ना अँड्रॉइडचा, त्या मोबाईलवर रात्रभर चॅटिंग करतेस ना पोरी. त्या मोबाईलवर रात्रभर चॅटिंग करतेस ना पोरी. ते बघ, तो मोबाईल आला कुठून आणि कसा तुला सांगू का पोरी? हे बघ, आईला म्हणतेच बघ, आई मला मोबाईल पाहिजे बघ, आई आई मला मोबाईल पाहिजे, माझ्या मैत्रिणींच्याकडे मोबाईल आहे, मला जर तू मोबाईल नाही दिलास ना तर आई मी अभ्यास करणार नाही. आईच्या पायाखालची जमीन हलते ग. आई म्हणते पोरी बापाला लय कर्ज आहे ग, राहू दे ग, हाय तो मोबाईल वापर. नाही बघ मम्मी मला मोबाईल पाहिजे बघ, मला गाडी पाहिजे बघ मम्मी, नाहीतर मी काय तर करून घेते बघ. आई भीते ग, आई भीते, आई भीते. आणि रात्री तुझा बाप जेव्हा बाहेरून थकून येतो आणि जेवायला बसतो, हे आई अन्नाचं ताट पुढं सारते. बाप भुकावलेला असतो ग. एक अन्नाचा घास मुखात घालतो, दुसरा घास हातात असतो. आणि तुझी आई हळूच म्हणते, अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे हो, नाहीतर पोरगी अभ्यास करणार नाही म्हणते. ए पोरी, हातातला घास बाप ताटात टाकतो बघ पोरी, तोंडातला घास फक्त बाहेर काढता येत नाही म्हणून कसा तर घेतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो. आई तुझी म्हणते, अहो ओ जेवण तर करून घ्या की. तेव्हा आईला म्हणतो, अगं जेवता कधीही येईल ग. पोरगीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून तुझा बाप आपल्या मित्राकडे जातो आणि मित्रासमोर झुकतो, मित्रासमोर झुकतो आणि मित्राला म्हणतो माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये कमी पडतेत, माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये कमी पडतेत. पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, देशील का मोबाईल घेऊन द्यायचा आहे, देशील का 10,000 रुपये. हे पोरीनो, तुमच्या हातातल्या मोबाईल साठी तुमचा बाप भिकाऱ्यासारखा झोकलाय पोरी. भिकाऱ्यासारखा झुकलाय ग. हे बघ, सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय, तुला पण सांगतोय बघ पोरी. शाळेमध्ये तुझी फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही पोरी. शाळेमध्ये तुझी फी भरायला येतो तेव्हा तुझ्या बापाला बघायचं नाही पोरी. रात्रीच्या 2 वाजता उठायचं. ए पोरानो,
रात्रीच्या 2 वाजता उठायचं. हे मनगटात ताकद आहे ना. बापाला गाडी घेऊन द्या म्हणताना, बापाला फोन घेऊन द्या म्हणताना, रात्रीच्या 2 वाजता उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलेला असतो तिथं जायचं आणि तिथली लाईट लावायची आणि त्या उजेडात बापाला बघायचं. पोरानं त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते. साला मग तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो, त्याचं नाव बाप आहे. पोरानं त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो, तुझी आई म्हणते आहो घ्या की स्वतःला 2 अंडरपॅन्ट किती फाटले. तेव्हा तुझ्या आईला म्हणतो अग माझ्या अंडरपॅन्टा कोण बघतं ग. पोरगीच्या आयुष्याचा, पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पोरानो नका मागू बापाला मोबाईल, नका मागू बापाला गाडी. बापानं फक्त जन्म दिलाय ना, खूप उपकार झालेत आमच्यावरती. लक्षात ठेवा. 2 पाय, 2 हात, डोळे सगळं मजबूत बापानं दिलेलं आहे, आईनं दिलेलं आहे. हा जन्म आम्हाला दिलेला आहे. अजून काय द्यायचं त्या आई बापानं. पोरानं नका मागू बापाला मोबाईल, नका मागू बापाला गाडी. कर्तृत्वाने एवढा मोठा हो आणि एके दिवशी 30-40 हजारचा मोबाईल घेऊन बापाकडे जाण, बापाच्या हातावर ठेवत बापाला म्हण पप्पा तुमच्यासाठी मी घेतलाय. पप्पा पप्पा तुमच्यासाठी. बापाच्या डोळ्यातले अश्रू साफ. हे याला कारण आहे बघ पोरे. जिनं तिनं उठायचं आणि घर सोडून आई बापाच्या तोंडावर थुकून निघून जायचं. पोराने उठायचं आणि बापाला म्हणायचं काय कळतं पप्पा तुम्हाला, काय कळतं पप्पा तुम्हाला, काय कळतं पप्पा तुम्हाला. हे नालायक. त्या बापाला कळतं म्हणून इथपर्यंत आलास रे पोरा. त्या बापाला कळतं म्हणून इथपर्यंत आलास. हे नालायकानो. कशासाठी रे मावा, कशासाठी हातात दारूचा ग्लास. का कोणी दिला तुम्हाला अधिकार. औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, तेरे बाप का स्वराज्य हमारे चरणों में रख. त्यावेळेला ते पोरग म्हणतंय देहाचे तुकडे केलेस तरी चालतील पण माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही. साला माझ्या संभाजी राजाला कळाला होता बाप. हे पोरा जिवंत डोळे काढले ना रे तरी सुद्धा हटलं नाही माग, कारण कळाला होता संभाजी राजांना बाप. हे बघ पोरी, हा मंडप बघितला ना अंगावर काटे येतात बघ. एका मिनिटात तुला सांगतो बघ पोरी. हे बघ हा मंडप बघितला की अंगावर माझ्या काटे येतात आणि काय येतात एका मिनिटात सांगतो. मी तर थांबतो, जास्त वेळ मला घ्यायचा नाही. बघ तुला जाग करणं माझ्या हातामध्ये आहे बघ पोरी. हे बघ ऐक, महाराष्ट्रातला पालक मला म्हणतो, महाराष्ट्रातला पालक मला म्हणतो सर पोरगीचं लग्न ठरलंय सर, याल का. 2000 लोक बोलवलेत सर, भव्य दिव्य मंडप घातलेला आहे सर, याल का सर, सर याल का, याल का. मीही जातो ग पोरी, मीही जातो, लग्नाला जातो. ऐकाय सगळ्यांनी ऐकायचंय पोरानो, सगळ्यांनी ऐकायचं रे, कान देऊन ऐकायचंय. झालं परिवर्तन झालं पाहिजे बघा. आज आज परिवर्तन पाहिजे मला, बदल झाला पाहिजे पोरी. ज्या वेळेला तांदूळ टाकायला मी जातो 12:30चं तांदूळ असतं बघ, 12:30चं तांदूळ पडतं बघ. तुझा बाप नवीन कपडे घालून मंडपात असा मिरवत असतो. पोरगीचं लग्न आहे, तांदूळ पडलेला आहे. सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. जेवणवाल्याला सांगतोय कितीही एक्स्ट्रा ताट होऊ दे, प्रत्येक जण जेवून गेला पाहिजे बघ. हे बघ हे तांदूळ पडतोय आणि सगळे तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येतात. सगळेजण तुला आशीर्वाद देत असतात, तूही झोपत असतेस बघ. आणि आई बाप लग्नात मिरवत असतात बघ. माझ्या पोरगीचं लग्न 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो
आणि तू तुझ्या नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या बावल्यावरून खाली येतेस, तुझ्या आईला कळतं 20 वर्ष ज्या पोरगीला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ती पोरगी या क्षणापासून आता दुसऱ्याची झाली. आपला अधिकार या पोरीवरचा संपला. म्हणून त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. पहिला हंबरडा तुझी आई फोडते आणि तू ही आईला पकडून रडतेस, मम्मी रडू नको, मी जाऊ कशी? त्यावेळेला तुझी आई म्हणते, अग आज घरी कसं जाऊ ग? घरच्या भिंती खायला उठतील की ग पोरी? घरच्या भिंती खायला उठतील की ग? आई रडत असते, तू रडत असतेस, तुझा शेजारचा भाऊ सुद्धा रडत असतो, पाहुणे पै रडतात, तुझी मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, सगळे रडत असतात. त्यावेळेला तुझा नवीचा भाऊ म्हणतो, ताईडे मला माफ कर ग, मी तुला खूप त्रास दिला, परत कधी येणार ग ताई, घरी कधी येणार? त्यावेळेला तू भावाला पकडून हंबरडा फोडतेस, बाळा आता परत कधी येणार मला माहिती नाही रे. आईला त्रास देऊ नको, पप्पांना त्रास देऊ नको. पोरी तूही रडत असतेस, पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मिरवत असतो, परत परत तुझ्या जवळ येतो बघ, सगळ्यांना म्हणतो, का रडत नाही रे माझ्या पोरगीला? कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. का रडताय माझ्या पोरगीला? का रडवताय माझ्या पोरगीला? कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीला हसत हसत पाठवा, माझ्या पोरगीला हसत हसत पाठवा. बाप येतो बघ तिथं, सगळ्यांना रागवतो बघ, तुझा हात धरतो, जावयाचा हात धरतो. बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीमध्ये नेहून तुम्हा दोघांना बसवतो. गाडीमध्ये नेहून तुम्हा दोघांना बसवतो, हात जोडतो आणि तुला म्हणतो, तायडे व्यवस्थित राहा, ये बर का. तेव्हा तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला धाकात ठेवलं, नियमात ठेवलं. कुठं गेली होतीस? इकडं का गेलीस? तिकडं का गेलीस? कुठल्या मैत्रिणीकडे गेलीस? माझ्या बापानं नेहमी मला धाकात ठेवलं ना. आज तर कमाल केली, सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. पोरी चूक, चूक पोरी. तुला अर्धा सिनेमा माहितीये बघ, पुढचा सिनेमा मी सांगतो बघ पोरी. 1 मिनिटात ऐकन, घरी निघून जा, बस थांबतो बघ इथं पोरी. जशी तुझी गाडी निघून जाते ना पोरी, तुझा बाप त्या लग्न मंडपात येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, म्हणतो तुझं किती रे पैसे? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. लग्न मंडपवाल्याचं पैसे देतो. वाजंत्री वाल्याला बोलवतो, तुझं किती रे पैसे? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या तुझं किती रे पैसे? आजच घे. बस्तवाल्या तुझं किती रे पैसे? आजच घे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी पोरी भिकारी होतो ग पोरी, भिकारी होतो ग. हे पोरी जेवढं कमावलेलं असतं तेवढं सगळं वाटतो, कर्ज काढलेलं सगळं सगळं वाटतो. आणि पोरी पुढे काय करतो बघ, पळत पळत घराकडे जातो. पोरी पळत पळत घराकडे जातो, घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या प्रत्येक वस्तूला पकडून पकडून रात्रभर हंबरडा फोडत अंतरून आणि उशिवली करतो. त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. ओ पोरी तुझी आई म्हणते, आहो किती रडताय सावरा की स्वतःला, किती रडताय. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून रात्रभर तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्याचं नाव बाप आहे पुरे, त्याचं नाव बाप आहे. हात जोडून फक्त एकच प्रश्न या बापाचा तुम्हाला आहे,
तुम्ही माझ्या लेकी आहात. भारतातली प्रत्येक लेक माझी आहे. संकल्प केलाय आपण. ऐक पोरे, ऐक, एकच प्रश्न तुला शेवटचा. मी तर थांबतो बघ. ऐक आता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या. ऐक गा. MSc, DSc आणि बाराटला या 3 पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या. या 3 पदव्यांचा कालावधी 8 वर्षाचा होता. म्हणजे 8 वर्ष अभ्यास केल्यानंतर या 3 पदव्या मिळत होत्या. पण बाबासाहेबांनी हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला बघ. 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये 8 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बाबासाहेब सांगतात का पूर्ण केला? ऐक पोरी. बाबासाहेब सांगतात जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसत होतो, जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसत होतो, तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला जागा राहायचा, रात्री 2 वाजता मला उठवून अभ्यासाला बसवायचा आणि रात्री 2 वाजता माझ्या पायाजवळ झोपी जायचा, तो बाप मला पुस्तकाच्या पानावर दिसत होता. तेव्हाच मी ठरवलं होतं जीव गेला तरी 72 माझ्या बापाची मान झुकता कामा नये. म्हणून 24 तासापैकी 18 तासाचा अधिष्ठान, 1 पावाचा तुकडा, 4 लिटर पाण्यावरती 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. पोरा, तुला हात जोडून सांगतो, तुला पुस्तकाच्या पानावर तुझा बाप दिसतो का पोरा? एक पोरीनो, पोलीस स्टेशनला तुम्ही बापाला उभं करता. महाराष्ट्रातला बाप मी बघितला. तुम्हाला दिसतो का तुमचा बाप? नाही दिसत. हे नालायकानो, पोलीस स्टेशनला तुमचा बाप असा उभा असतो बघ पोरी. महाराष्ट्रातला बाप आता नवीन रोग लागलाय बघ पोरी. हत्तीसारखा बाप असतो बघ पोरी. आयुष्य उधळलेलं असतं तुझ्यावरती. आणि एक रात्र त्याच्या आयुष्यात अशी येते की त्या रात्री तू घरी दिसत नाहीस पोरी. बाप हंबरडा फोडतो, पोरगी कुठे गेली? शाळेला म्हणून गेली, पोरगी अजून आली नाही. कॉलेज मधून आली नाही, पोरगी माझी कुठं गेली? पोरगी माझी कुठं गेली? कुठं गेली? कुठं गेली माझी पोरगी? कुठं गेली? पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो आणि जिथं उभा असतो ना पोरी, तिथली 2 फुटाची जमीन त्याच्या अश्रूनं भिजलेली असते. आणि पोलिसांना सांगत असतो, माझी पोरगी साहेब घरी आली नाही साहेब, शोधा साहेब, माझ्या पोरगीला शोधा साहेब, कुठं माझी पोरगी गेले मला माहिती नाही साहेब, अन्नाचा कण पाण्याचा थेंब पोटात नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधा साहेब. हे पोरीनो, 2 वर्षासाठी कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुम्ही 8वीला, 9वीला, 10वीला, 11वीला, पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून, या मोबाईलच्या माध्यमातून 1-2 महिन्यासाठी कोणीतरी नालायक तुमच्या आयुष्यात येतो. आणि 20 वर्ष ज्या बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुकून तुम्ही घरातनं निघून जाता पोरी. त्या बापाच्या तोंडावर थुंकता पोरीनो. कोणतर 2 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी एखादा नालायक दारुडा आला तुमच्या आयुष्यात येतो आणि तुम्ही बापाला विसरता आणि त्या बापाच्या तोंडावर थुकून निघून जाता. हे पोरीनो, त्या बापानं जगायचं कसं ग? हे प्रेम आहे का ग तुझं पोरी? हे पोरी, हे तुझं प्रेम आहे का ग पोरी? हे पोरी, बापाच्या तोंडावर थुकायचा अधिकार तुला कोणी दिला ग? पोलीस तुला शोधून काढतात तेव्हा पोलीस तुला विचारतात, तुझं वय 18 झालंय पोरी, तुझा निर्णय अंतिम पोरी, तुला कोणाबरोबर जायचंय ग? तेव्हा पोरी, ज्या बापाने तुला नागडा उघडा राहून मोठं केलं,
बापाला ओळख न दाखवता त्या बापाच्या तोंडावर अशी थुंकतेस सगळ्या समोर आणि निघून जातेस. काग हे पोरी काग का ए का कशासाठी का घर सोडतेस तू पोरी? का कमी केलं त्या बापानं तुला पोरी? काय कमी केलं? हे पोरीनो, अगं तुमचे तुकडे तुकडे केले जात आहेत का प्रेमाच्या नावाखाली नालायकानं? तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले जात आहेत. तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय पोरीनो. तुम्हाला परदेशात विकलं जातंय. प्रेमाच्या नावाखाली भडकलेली वासना शांत केली जाते पोरी. एवढं स्वस्त तुझं शरीर आहे काय? आवजी जाऊचं शरीर आहे, त्या तारा राणीचं शरीर आहे. हे पोरी एवढी स्वस्त आहेस का? कोणी यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा त्या बापाला कसं वाटेल? ज्या पोराबरोबर प्रेमासाठी निघून जातेस ते छपरी पोरग साला तुला तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन 6 महिन्यांनी 1 वर्षाने रस्त्यावर सोडून देत. आणि तेव्हा ज्या बापाच्या तोंडावर तू थुकून आलेली असतेस ना, त्याच बापाला तू फोन करतेस तेव्हा तुझा बाप म्हणतो, पोरी कुठं आहेस तेवढं सांग पोरी, मी येतो तुला घ्यायला पोरी. बापाच्या तोंडावर तू थुंकतेस पोरी, तरी सुद्धा बाप म्हणतो पोरी कुठं आहेस? याला प्रेम म्हणतात पोरीनो, याला प्रेम म्हणतात पोरानो. ए पोरी जागी हो गा. या जगात बापाशिवाय तुझ्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही ना. आजपर्यंत कोणीच प्रेम केलं नाही बघ पोरी. जायचंय ना तुला? परवानगी देतो मी, नक्की जा. जायचंय ना तुला बापाला सोडून? मी परवानगी देतो, नक्की जा बघ पोरी. पण एक काम कर, 20 वर्ष त्या बापानं तुला खाऊ घातलंय बघ पोरी. 20 वर्ष त्या बापानं तुला खाऊ घातलंय. तू फक्त बापाला म्हण, पप्पा आज मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचंय पप्पा. बाप हसल बघ पोरगी, हे माझ्या लेकी भरव ग मला घास. बापाला नक्की घास भराव, पण त्या घासात चोरून विष घाल पोरी. विष घाल पोरी, कारण तुझं प्रेम आहे ग पोरी. बाप म्हणजे तुझ्यासाठी कुत्रा आहे ना ग पोरी. बाप म्हणजे तुझ्यासाठी नालायक आहे ना ग पोरी. विष घाल विष, आणि विषानं भरलेला तो घास तुझ्या बापाला चार. तुझ्या डोळ्यात एकत एकदा तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ पोरी. आणि मग निघून जा पोरी, मग निघून जा. कारण जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय ग पोरी, लय वाईट असतंय. तुझा बाप जिवंतपणीचं मरण नाही सहन करू शकणार. म्हणून पोरांनो, व्यसन करायचं ना बापाला अगोदर मारा रे, मारा पोरांनो. एखाद्या पोरगीचा हात धरून तिला तिच्या आई वडिलांच्या तोंडावर थुकायला लावून घेऊन जाणं याला मर्दांगी म्हणत नाहीत ना पोरा, नामर्द म्हणतात. तुझं प्रेम आहे ना, बापासमोर उभा राहा आणि बापाला सांग, हिंदू धर्मातलाच हा वाघ आहे, माझं तुमच्या पोरगीवर प्रेम आहे, पण स्वतःच्या कर्तृत्वावर असा मी खडलोय. सोन्यासारखं तुमच्या पोरगी जपू शकतो, पण जर तुम्ही तिचा हात माझ्या हातात दिला तरच तिला घेऊन जाणं, अन्यथा घेऊन जाणं नाही. याला प्रेम म्हणतात पोरा, याला मर्द म्हणतात पोरा, याला मर्द म्हणतात. पहिला आंतरजातीय विवाह याच मातीमध्ये झाला चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये. तो इतिहास सांगायला परत कधीतरी येईल पोरीनो. पोरी, हे बघ
नाही पोरी, प्रेम वगैरे सगळं खोटं आहे बघ पोरी. हे वय तुझं शिकायचं आहे बघ पोरी, हे वय तुझं शिकायचं आहे बघ पोरी. शेवटची एक शपथ बघ पोरी, आज नाही तर कधीच नाही पोरी. हे पोरानो, हे पोरानो, एका मिनिटासाठी तुमचा उजवा हात वर करा रे पोरानो. पोरीनो एकदा करा. उजवा हात प्रत्येकानं वरती करायचा आहे, एकदम ताट करायचं आहे. उजवा हात वरती करायचा आहे बघ. हा केला, आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. हे उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. ठेवला का? उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे बघ. आणि आता शांतपणे डोळे फक्त झाकायचे आहेत बघ पोरी. डोळे झाक. आज नाही तर कधीच नाही बघ पोरी. आज मयूर दादाच्या वाढदिवसाला मी काय भेट देऊ शकतो? खूप लहान माणूस आहे, पण या लेकरांचं परिवर्तन मी आपल्या चरणावरती टाकतो दादा. हे परिवर्तन आहे पोरी. डोळे झाक. झाकलंस का? ए पोरा, आता डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला. आण डोळ्यासमोर तुझ्या बापाला. आण डोळ्यासमोर. तुझ्यासाठी उपाशी राहिलेला तो बाप तुला दिसू दे पोरी. डोळ्यासमोर आण बापाला. आज नाही तर कधीच नाही पोरा, परत कधीच नाही बघ. लहानपणी 2 वर्षाची होतीस तेव्हा तू तुझ्या बापाला म्हणायचीस, पप्पा माझ्यासाठी घोडावा, पप्पा माझ्यासाठी घोडावा. आण त्या बापाला डोळ्यासमोर. हे बघ, तू 2 वर्षाची होतीस तेव्हा तुझा बाप झुकायचा बघ. तुझा बाप झुकायचा बघ. हे बघ, घोड्यासारखा करायचा बघ. तू त्याच्या पाठीवर बसायचीस आणि घोडा घोडा करत तुझा बाप पुढं 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 घोड्यासारखा जायचा. आठव त्या बापाला पोरी, आठव बघ. आज नाही तर कधीच नाही, आज नाही तर कधीच नाही. आठव त्या बापाला, आठव त्या बापाला. परत तू बापाला म्हणायचीस बघ, पप्पा माझ्यासाठी हत्ती व्हा पप्पा. तुझा बाप हत्ती व्हायचा बघ. आठव त्या बापाला, आठव. बघ, पहिला घास तुझ्या मुखात घालायचा आणि दुसरा घास स्वतः खायचा. आठव त्या बापाला पोरी. तुझ्या अंगावरची ब्रँडेड कपडे आठव ग पोरी, आठव ग ब्रँडेड कपडे. आणि तुझ्या बापाच्या अंगावरची फाटके कपडे बघ ग पोरी. पप्पा पप्पा तुमचे कपडे फाटलेत, नवीन घ्या की पप्पा. तेव्हा तुला मिठी मारणारा बाप आठव बघ. एका क्षणासाठी आठव बघ. हे आठव पोरी, तो बाप आठव बघ. आला ना बाप डोळ्यासमोर पोरी. आता तुझं डोकं ठेव बापाच्या पायावर पोरी. ठेव बघ, ठेव. माफी माग बापाला, माग माफी. डोकं ठेव आपट बघ. हे पोरा, जीव गेला तरी चालेल पप्पा, कुठलं व्यसन करणार नाही पप्पा. हे पोरी, बापाला मिठी मार बघ. बापाला मिठी मार करून पप्पा. नाही जाणार मी घर सोडून पप्पा. तुमच्या एवढं माझ्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही पप्पा. मार्ग मिठी मार. बघ तुझा बाप रडायला लागलाय बघ, ढळा ढळा. बघ बघ, तुझा बाप रडायला लागलाय ढळा ढळा पोरी. बापाचे अश्रू तुझ्या गालावर पडतायत बघ, टप 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 टप. मार मिठी बापाला. बापाला मिठी मारून सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर तुमची मान झुकल असं कुठलंच कृत्य मी या आयुष्यात करणार नाही पप्पा. पप्पा तुमची मान वाघासारखी राहिला असंच मी वागेन पप्पा. हे पोरीनो, बघा त्या बापाला ग. हे पोरी, सगळं खोट आहे ग पोरी. फक्त शिकून मोठी हो ग. रात्रभर बाप झोपत नाही ग. बापाचा बीपी वाढलाय, बापाला साखर झाले, बापातून खंगलाय. माझी पोरगी शाळेत आहे का? आहे ना. शांत काम करतो बघ पोरी. हे पोरीनो, मिठी मारा त्या बापाला ग. आणि सांगा आता, पप्पा मी फक्त तुमचे पप्पा, मी फक्त तुमचे.
तुमची आहे. कोणत्याही मैत्रिणीला मदत करायची नाही बघ. एखाद्या बापाची पोरगी जाते तेव्हा तो बाप अगोदर तुझ्याकडे येतोय. तू तिची मैत्रीण नाही, तुला माहिती आहे माझी पोरगी कुठे गेली आणि तुला माहिती असतं, पण तू सगळ्याला लपवत असतेस बघ. कुठल्याही मैत्रिणीला मदत करायची नाही बघ पोरी, नाही बघ. नाहीतर तू दोन बापांचा खून करत असतीस, एक तुझ्या बापाचा आणि एक तुझ्या मैत्रिणीच्या बापाचा. आणि सगळ्यात मोठं पाप आहे बघ, बापाचा खून करणं सगळ्यात मोठं पाप आहे. आज घरी जायचं, ज्यांना बाप आहे त्यांनी बापाला मिठी मारायची, आणि दुर्दैवाने ज्यांना बाप नाही ना, शाळेतला प्रत्येक शिक्षक तुझा बाप आहे बघ. शाळेतली प्रत्येक शिक्षिका तुझी आई आहे बघ. पोरांनो, कोणत्या देवासमोर नाही झुकला तर चालेल, पण आई बापाच्या पाया पडल्याशिवाय घर सोडू नका. शांतपणे डोळे उघडायचे, शांतपणे हात खाली घ्यायचा. एक नवीन आयुष्य, एक नवीन बाप घेऊन बदल म्हणजे बदलच हवा मला. 2025 पर्यंत महाराष्ट्रातली आणि 2030 पर्यंत भारतातली एकही मुलगी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही, हा संकल्प आहे तुमचा आमचा. लक्षात घ्या. कारण हे राष्ट्र माझं आहे. तिरंगा घरावरती असा फडकवून आमचा देश मोठा होणार नाही, तर तो तिरंगा काळजात भडकला पाहिजे. इथं भडकला पाहिजे, इथं फडकला पाहिजे. भारतातल्या कुठल्या स्त्रीला रस्त्यावर नाही. विषय वेगळा आहे, पुन्हा कधी तर हात घालतो या विषयाला. पण तुम्ही मात्र लढायचंय. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. माझा सुनील दादा असो, गणेश दादा असो, आता हा मयूर पोरग, समाजात अशी लोक आहेत म्हणून आमचा समाज आजही अभिमानानं म्हणतो भारत माता की जय. लक्षात घ्या. समाजात हे खरे तुमचे बाप आहेत. अशा सगळ्या माझ्या मित्रांना मानाचा मुजरा करतो आणि मुखातून खरंच काही चुकीचा शब्द गेला असेल तर एक बाप म्हणून तुमची माफी मागतो. आणि जे बापाला व्यक्त होता येत नाही ते व्यक्त होण्याची संधी मला मयूरदादाच्या वाढदिवसानिमित्त इथे मिळाली. स्वतःला धन्य समजतो आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहून मी इथं थांबणं पसंत करतो. यूट्यूबला वसंत हंकारे नावाने मी आहे, फेसबुकला वसंत हंकारे नावाने मी आहे.